मित्रांनो, तुम्हाला कापूस व सोयाबीन पिकाची KYC करायची असेल तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला uvatscagriDBT.mahaIT.gov.in या वेबसाईटवर यायचे आहे. या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला लॉग इन आणि डिस्बर्समेंट स्टेटस असे दोन ऑप्शन दिसेल. यापैकी मला डिस्बर्समेंट स्टेटस या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. यावर क्लिक केल्यानंतर नवीन विंडो ओपन झाल्यावर एंटर आधार नंबरमध्ये तुमचा जो काही आधार कार्ड नंबर आहे तो आधार कार्ड नंबर या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर खालील बॉक्समध्ये कॅप्चा टाकायचा आहे. त्यानंतर खाली ऑथेंटिकेशन टाईपमध्ये तुम्ही OTPने ऑथेंटिकेट करू शकता किंवा जर तुमच्याकडे फिंगरप्रिंट डिव्हाइस असेल तर तुम्ही बायोमेट्रिकने सुद्धा व्हेरीफाय करू शकता. जर नसेल तर OTP सिलेक्ट करा. गेट आधार OTP या बटनावर क्लिक करा. त्यानंतर इफ यूजर एक्झिस्ट इन डेटाबेस अँड आधार नंबर इज अपडेटेड देन युअर OTP विल सेंड टू युअर रजिस्टर्ड मोबाईल नंबर असा मेसेज दिसेल. यावर ओके करा आणि तुमच्या आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर जो OTP येईल तो OTP एंटर OTP या बॉक्समध्ये टाका व गेट डेटा या बटनावर क्लिक करा. त्यानंतर OTP व्हेरीफाईड सक्सेसफुलीचा तुम्हाला मेसेज येईल. यावर ओके करा. त्यानंतर तुम्हाला तुमची पर्सनल डिटेल्स दाखवली जाईल. त्यानंतर तुम्हाला KYCचा स्टेटस दिसेल. यामध्ये सबमिटेड बाय सेल्फ, सबमिशनची डेट आहे आणि सबमिटेड थ्रू OTP म्हणजेच तुमची KYC OTPच्या माध्यमातून झालेली आहे. अशा प्रकारे तुमच्या KYCची संपूर्ण प्रोसेस कंप्लीट होईल. तर असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्की आपल्या मित्रांना शेअर करा व अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.